हॅलो, नमस्कार. मी मीनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला किचनमध्ये सगळी व्यवस्थित किचनची व्यवस्थापन आणि किचनची स्वच्छता कशी ठेवते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा. तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सणावाराला किचन व्यवस्थापन जे असतं आपलं सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणजे सणावाराच्या दिवशी आपल्याला काय बनवायचं आहे, काय तयारी करायची, त्याचे प्रिपरेशन आपण आधीच करून ठेवायचं. 2 दिवस अगोदर आपण भाजी वगैरे आणून ठेवायची. आपल्याला जे बनवायचं आहे त्याचं वाटण वगैरे रेडी करून ठेवायचं. तर अशा बऱ्याच साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला सणावाराच्या दिवशी खूप अवघड जातं. म्हणजे घरामध्ये इतकं सगळं काम असतं, त्यासोबत आपल्याला गुढीपाडव्याचं मेकअप असतो. लेडीज असल्या तर शक्यतो आपल्याला सणावाराला साडी वगैरे घालून मेकअप शूट करायचे असतात. तर ते काही पॉसिबल होत नाही, कारण घरामध्ये किचनमध्ये स्वयंपाकातच आपण इतकं गुंतून गेलेलो असतो ना की आपल्याला मेकअप करायलासुद्धा टाईम भेटत नाही आणि दिवस असाच सगळा निघून जातो. तर या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला आपण आधीपासूनच आदल्या दिवशीच आपण सुरुवात केली तर आपलं सगळं काम वेळेत होणार आणि दिवस आपला अगदी आनंदी आणि फॅमिलीसोबत एन्जॉयमेंट आपण करू शकतो. तर अशाच काही छोटे टिप्स मी सांगणार आहे. तर आता बघा, सणावाराच्या वेळी आपण किचनच्या काही छोट्या मोठ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसं की बघा, आता सगळ्यात पहिले नियोजन म्हणजे मेनू आधीच ठरवायचा आणि आवश्यक किराणा किंवा भाजीपाला 1-2 दिवस आपण आणून ठेवायच्या. जर आता आपण जो मेनू ठरवणार आहे, आपल्याला आमटी भात बनवायचं आहे, त्याचं वाटण आपण सगळ्यात अगोदर रेडी करून ठेवू शकतो. म्हणजे सणावाराला आपण एकदा आमटी बनवायला घेतली तर आपले कपडे वगैरे, नवीन साडी म्हणा, ड्रेस म्हणा, खराब होत नाही आणि किचनपासून आपल्याला लवकर सुटका मिळते. तर अशाच सगळ्या गोष्टी असतात. दुसरी गोष्ट अशी की जसं सांगितल्याप्रमाणे आपण पेस्ट वगैरे बनवून ठेवू शकतो. तर आता इथे मी बनवणार होते पुरी भाजी आणि श्रीखंड. एकदम सोप्पा मेनू मी इथे बनवणार होती, कारण ह्यावेळी मी काही आमटी वगैरे बनवणार नव्हती. ऊन खूप पडत आहे आणि त्यामध्ये आमटी वगैरे बनवण्याची इच्छा नव्हती. तर चला म्हटलं आता मस्त श्रीखंड, पुरी भाजी आणि भजी काढूया. त्यासाठी काही इतकं मला लोड नव्हता. तर एका साईडला पीठ मळायला घेतलं, कणिक मळून घेतलं, एका साईडला बटाटे लावून घेतले. तर बटाटे होईपर्यंत पीठ मळून झालेलं होतं माझं. तर त्यानंतर मग जेव्हा बटाटे होईपर्यंत चला म्हटलं अजून टाईम आहे, तर लाईट वगैरे जाण्याची शक्यतासुद्धा असते. तर चला म्हटलं आता आपण हिरवी मिरची लसूणची पेस्ट बनवून घेऊया. तर हिरवी मिरची लसूणची मी इथे पेस्ट बनवून घेतली. ऑलमोस्ट माझी सगळी तयारी झालेलीच होती. त्यानंतर आता इथे एकीकडे बटाटे छान शिजलेले होते, त्यांना छान असं साळून घेतलं. तर त्याचे बारीक तुकडे करून घेतले. तर इथे बटाट्याची भाजी नॉर्मल मी हिरवी मिरची, लसूण, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकूनच बनवत असते. साधी सिंपल अशी भाजी बनवणार होते, पण खूप छान लागते. पुरी असेल तर मग खूप छान लागते. पोळीसोबत नाही, पण पुरीसोबत खूप छान लागतं आणि त्यासोबत श्रीखंड असेल तर अजूनच छान लागतं. तर आता बघा, एकीकडे छान भाजी फ्राय करत होती. हिरवी मिरची लसूणची छान तडका देत होती. एकीकडे छान फ्राय करून घ्यायचं म्हणजे भाजी छान बनते, छान टेस्ट येते त्याला. तर एका साईडला छान असं फ्राय करून घेत होते. तर आता एका साईडला बटाटे छान परतून घेतले आणि त्यामध्ये मीठ घातलं आणि व्यवस्थित थोडा वेळ असं झाकण ठेवणार आहे, जेणेकरून वाफेवरती छान अशी भाजी शिजेल. तर आता एकीकडे काय करायचं ना, तर चला म्हटलं आता कोथिंबीर फ्रीजमधनं काढली. तर कोथिंबीर पूर्ण म्हणजे गावठी कोथिंबीर होती, पूर्ण म्हणजे सडली होती पूर्ण फ्रीजमध्ये. म्हणजे मी व्यवस्थित ठेवलेलं नव्हतं, कॅरीबॅगमध्येच होतं, त्यामुळे पूर्ण आता कोथिंबीरसुद्धा मला निवडून घ्यायची होती. तर इतका काही वेळ नव्हता. थोडी कोथिंबीर मी त्यामधनं चांगली काढून घेतली आणि छान व्यवस्थित धुवून चिरून घेतली. जसं की बटाट्याच्या भाजीमध्ये कोथिंबीर टाकायला खूप छान लागते. सांगितल्याप्रमाणे एका साईडला भाजी होईपर्यंत मी एका साईडला पुरी लाटून घेतली. तर पुऱ्या व्यवस्थित छोट्या अशा मस्त लाटून घेतल्या. जाडसरच ठेवायच्या थोड्याशा, म्हणजे कसं आहे पुऱ्या छान अशा फुगतात आणि पातळ करायची नाही, जास्त मोठी पण नाही करायची. छोट्या पुऱ्या बनवायच्या, पण जाड ठेवायच्या, ज्यामुळे पुरी छान अशी फुगते. आणि आता बघा, हे जे टोपलं आहे मी कालच बाजारातून आणलं गंगेवरून. तर तिथे बऱ्याच दिवसापासून मला हे टोपलं पाहिजे होतं पोळ्या ठेवण्यासाठी, कारण माझ्याकडं पोळ्या बनवल्या की आपल्याला ताटामध्येच राहायच्या, त्यामुळे वाफ लगेच लागायची, घाम यायचा आणि पोळी पूर्ण ओली होऊन जायची. त्यामुळे म्हटलं चला असं छान असं टोपलं आणूया.
तर मला जसं पाहिजे होतं तसं तर भेटलं नाही. चला म्हटलं जसं आहे तसं घेऊन टाकूया. तर 50 रुपयाला मी टोपलं आणलं होतं आणि छान माझ्या पुऱ्या एकीकडे छान तळून घेतल्या. बाकी काही पुऱ्या होत्या तळायच्या, त्या पण मी तळून घेणार आहे. तेवढ्यातच मिस्टरांचं असं म्हणणं होतं की भजे पण काढ. तर भजे पण काढायची होती. तर माझ्याकडे हिरवी मिरची लसूणची पेस्ट थोडी उरलेली होती. चला म्हटलं आता ती पण मस्त छान त्याचीच भजी बनवूया. तर एका साईडला पुऱ्या फ्राय केल्या आणि मग आता भजीची तयारी करायला घेतली. तर आता थोड्या पुऱ्या तळायच्या बाकी होत्या. तोपर्यंत म्हटलं चला गॅस नासवायला नको. दर थोड्या वेळाने गॅस चालू बंद करण्यापेक्षा म्हटलं चला आता भज्याचं पण पीठ एकीकडे करून घेऊया. त्यामध्ये छान असं मी डाळीचं पीठ घेतलं, हिरवी मिरची लसूणची थोडी पेस्ट घातली, मीठ घातलं आणि सगळ्यात मेन म्हणजे सोडा घातला. तर आता पाण्याने छान सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं आणि त्यानंतर थोडा वेळ असंच भिजत ठेवायचं, जेणेकरून भजी आपली छान फुगतात. आणि आता बघा एकीकडे छान तेल गरम होऊन दिलं. तर आता सगळ्यात अगोदर काम जे होतं ना ते पुऱ्या तळून घेतल्या. तोपर्यंत भज्याचं पीठ छान मुरलं होतं आणि त्यानंतर मग भजी काढायला घेतली. तर भजी छान एकदम मस्त अशी भजी कुरकुरीत अशी मऊ माझी भजी झालेली होती, नरम. तर छान एकीकडे भजे फ्राय करून घेत होते. गरम इतकं होत होतं ना किचनमध्ये की फार उकडत होतं आणि त्यामुळे ड्रेस पण मी छान घातला होता, मेकअप पण केलेला होता. त्यामुळे म्हटलं चला ॲप्रॉनच घालून घेऊया, कारण कपडे खराब व्हायला नको. मग तेलकटाचे जे डाग असतात ते लवकर निघत नाही. त्यामुळे आता किचनमध्ये आपण जर बोललं तर किचनमध्ये स्वयंपाक करतच असतो, पण एकीकडे आपण स्वयंपाकासोबत जर किचनची स्वच्छतासुद्धा बघितली तर अजूनच बेस्ट असतं. म्हणजे आता बघा जागा जर आपली किचन ओट्यावर कमी असेल तर अनावश्यक उपकरणे म्हणजे जे काही आपल्या जे न लागणारे डबे असतील, मसाल्याचे डबे म्हणा, मिठाची बरणी म्हणा, जे काही किचन ओट्यावरती पसारा असेल तो आपण स्वयंपाक झाल्या एकीकडे फोडणी दिली किंवा काही करत असेल तर लगेचच ती भांडी आपण उचलून घ्यायची. काम झालं की लगेचच ती जागेवर ठेवली तर एक काम आपलं कमी होऊन जातं. पुढे आपल्याला जी भांडी वगैरे घासायला टाईम लागतो ती आपण आधीच प्रिपरेशन करायची. म्हणजे एकीकडे भाजी वगैरे बनत असेल तर आपण एकीकडे किचन काउंटर पुसून घ्यायचा. तेलकट, चिकट, तुप्पट जे काही डाग लागलेले असते, जे काही भाजीचं सांडेल असतं ते छान असं पुसून घेतलं ना तर आपलं एक काम कमी होत चालतं आणि आपल्याला बराच वेळ आपल्याला स्वतःसाठी स्पेंड करता येतो. तर आता बघा इथे आमचे छान जेवण वगैरे करून झालेले होते. जेवण झाल्यावर फारसा उन्हाळ्यामध्ये तरी सणवार असला तर आपण सणावारचं जे जेवण करतो तर आपल्याला खूप थकवा जाणवतो, आपल्याला भांडी घासायची इच्छा होत नाही, खूप झोप यायला लागते दुपारच्या टायमाला. तर एकीकडे छान मूवी चालू होता भूलभुलैया 2. तर तो बघता बघता एकीकडे माझी भांडी घासण्याचं काम चालू होतं. चला म्हटलं आता भांडी पण होऊन जाईल, संध्याकाळी आपल्याला कुठेतरी बाहेर जाता येईल. त्यासाठी मी लवकर झटपट भांडी घासून घेत होती. तर आता स्वच्छता जर म्हटलं तर आपल्या किचन ओट्यावरची जी घाण वगैरे असते सगळी किचन काउंटर असं छान पुसून घ्यायचा. बऱ्याच वेळा स्वयंपाक करताना पण मला अशी सवय आहे की मी क्लिनिंग करत असते, कपडा वगैरे घेऊन पुसतच असते सारखी किचन काउंटर. आणि त्यानंतरही मग एकदा किचन काउंटरवरची जी काही भांडी वगैरे असते ती म्हणजे आता स्वयंपाक झाला, जेवणं झाली, उरलेली भाजी जे काही उरलेलं असेल ते सगळं एका टोपल्यामध्ये किंवा छोट्याशा वाटीमध्ये मी काढून घेते, जेणेकरून मोठी भांडी रिकामी होतात, जी घासली जातात आणि मग किचन काउंटर आपला रिकामा दिसतो. तर आता एकीकडे बोलता बोलता सगळी भांडी घासून घेतली. भांडी जर बोलले तर 2 पाट्या मी इतकी भांडी घासलेली होती आज. त्यानंतर मग आता जे आपले काही तुम्हाला जसं की सांगितलं जे काही उरलेलं असेल, जे काही स्वयंपाकाचं जेवण उरलेलं असेल ते छोट्या पात्रांमध्ये आपण काढून घ्यायचं. म्हणजे जेणेकरून किचन काउंटरवर जास्त पसारा दिसत नाही, किचन काउंटर अगदी मोकळा सुटसुटीत दिसायला लागतो. आणि संध्याकाळची जी तयारी असेल त्यालासुद्धा आपल्याला किचन काउंटरवर सुस्त काम करायला. तर आता किचन काउंटरवरची भांडी तर घासून झाली. आता ओटा सगळ्यात पहिले पुसून घ्यायचा आणि त्यानंतर शेगडीवर जे काही प्लेट्स आहे त्यावरती जे काही सांडलेलं असेल, जे काही फोडणीचं वगैरे किंवा जे तेलकट तुप्पट सगळं असं पुसून घेत असते. आणि जे काही उरलेलं आहे ते छोट्या भांड्यामध्ये काढून किचन काउंटरवरच ठेवते, म्हणजे संध्याकाळी लक्षात राहतं. आणि आता गॅस छान पुसून घेतला, गॅस व्यवस्थित पुसून घेतला, गॅसच्या खालतीसुद्धा पुसून घेतलं. टाईल्स आजूबाजूची जे काही उडालेलं असतं ते पुसून घ्यायचं. आजूबाजूला जे काही रॅक असेल, किचन काउंटर जे काही ऑर्गनायझर असेल आपले त्याच्या खालनं सुद्धा असं छान ओला कपडा फिरवूनच घ्यायचा, कारण जे काही स्वयंपाक बनवत असतो आपण सगळं जे काही भाजीचं वगैरे म्हणा, काही जे असतं फोडणीचं ते सगळं तिथं उडालेलं असतं, ज्यामुळे झुरळं वगैरे लगेच वासाने येतात आणि किचन काउंटरवर असं मेसी वगैरे वास वगैरे सुद्धा यायला लागतो. त्यामुळे ना लगेच आपण वेळेवरच ही कामं करायला घ्यायची, जेणेकरून आपल्याला पुढे कामाचा लोड येत नाही. तर आता सकाळची माझी कामं सगळी आवरून झालेली होती, जी म्हणजे आता हे बघा किचन काउंटर क्लीन करत होती. आता भांडी क्लीन केली की मी किचन काउंटर पुसायलाच घेत असते. छान माझा किचन काउंटर पुसून झालेला होता, भांडी छान सुकलेली होती. थोड्याच वेळात मी भांडी लगेच लावून देणार होती मांडणीला. आणि अशा पद्धतीने माझा किचन काउंटर असा सणावाराच्या दिवशी माझं असं रुटीन असतं. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला भेटते, बाय.